नमस्कार, मी अमृता स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज काय पाहणार आहोत, सोया चिल्ली। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे घेतलं आहे सोयाबीन। गरम पाणी करायचं, त्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे। मी छोट्या साईजचे सोयाबीन घेतलेले आहेत। त्याला चेक करून पाहायचं, अशा पद्धतीने प्रेस झालं की सोयाबीन आपले व्यवस्थित भिजले गेले। चाळणीमध्ये गाळून घ्यायचं व्यवस्थित आणि सोयाबीन असे पिळून काढायचे हाताने, त्यात पाणी असेल ते निघून गेलं पाहिजे। त्यामध्ये टाकायचे आहे काळी मिरी पावडर, मिरची पावडर। मी 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे इथे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, अद्रक लसूण पेस्ट आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असे मसाले लागले गेले पाहिजे। त्यानंतर यात टाकायचं आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। तेल गरम झालं की तेलामध्ये तळून घ्यायचे। स्लो गॅसवरतीच तळायचे आहे, जास्त फास्टही करायचा नाही। छान असे कुरकुरीत सोयाबीन आपले तळून घ्यायचे आहेत। आणि व्हिडिओ पाहत असाल तुम्ही तर कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही। तर चला, छान असे तळले गेलेले आहेत, तर याला काढून घेऊया। इथे आपले सर्व तळून रेडी आहे। सॉसची तयारी करूया। इथे घेतला आहे मी शेजवान सॉस, त्यानंतर थोडासा ब्लॅक सॉस, विनेगर, टोमॅटो केचप, थोडीशी काळी मिरी टाकलेली आहे त्यामध्ये आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर। याला मिक्स करायचं पाणी घालून। छान असा सॉस आपला रेडी झालेला आहे। तर चला, ग्रेव्हीसाठी इथे घेतलेला आहे मी लसूण, त्यानंतर त्यात टाकायचं आहे शिमला मिर्च, 1 कांदा आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर यात सॉस टाकून द्यायचा आहे। याला उकळी आली की यामध्ये लगेच आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे आहे। तर याला 5 मिनिटं हलवायचं, कोथिंबीर टाकायची आणि आपले घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिल्ली रेडी आहे। तर चला सर्व करूया। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि घरी ही रेसिपी ट्राय करायची आहे। नवीन कोणी असाल सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका आणि जास्तीत जास्त आपला चॅनल शेअर करा। तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चलो बाय बाय।